जेव्हा संकट येतं तेव्हा देवाची आठवण येते. देवतारी त्याला कोण मारी ही म्हण जशी प्रसिद्ध आहे तशी त्याची प्रचितीही आहे. पण जेव्हा देवाचाही उपाय चालत नाही तेव्हा सद्गुरूंची आठवण होते, कारण त्यांना अशक्य असं काहीच नाही. नमस्ते, मी स्नेहा आणि आज आपण आलोय श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोट येथे. आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी ते वेळोवेळी अवतार घेतात. दैवी अवतार दुष्टजीवांना नष्ट करून त्यांना पुढील गती देण्यासाठी असतो, तर गुरु अवतारात दुष्टजीवांचे अंतःकरण बदलण्यासाठी असतो. असाच दत्तगुरूंचा एक अवतार म्हणजेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या वचनाची अनुभूती तिथे प्रत्येकाला येते. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे 22 वर्ष अक्कलकोटमध्ये राहिले. ते श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार आहेत अशी मान्यता आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशी मान्यता आहे. पंजाबमधील झेली या खेडेगावात स्वामींचा मनुष्यरूपी जन्म झाला. त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात 300 वर्ष तपश्चर्या केली. त्या 300 वर्षात स्वामींभोवती वारुळ निर्माण झाले. याच काळात लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसून स्वामींच्या मांडीला लागला व त्यांची तपश्चर्या भंग झाली. लाकूडतोड्याने स्वामींची माफी मागितली. चुकून लागल्यामुळे त्यांनी त्याला माफ करून आशीर्वादच दिला व तिथून ते लोककल्याणासाठी निघाले. मी नृसिंह भान असून श्रीशैलम जवळील कर्दनी वनातून आलो आहे. हे स्वामींच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. लोककल्याणासाठी स्वामी प्रथम काशी, नंतर कलकत्त्याच्या कालीमातेच्या दर्शनासाठी गेले, नंतर गंगाकाठी फिरत राहिले, नंतर केदारनाथ व गिरनारलाही गेले. श्री दत्तगुरूंच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन करून आले. नंतर पंढरपूर, मोहोळ वरून सोलापुरास आले आणि त्यानंतर मंगळवेढ्यातील नामक गावात स्वामींनी काही काळ वास्तव्य केले. तिथे ते 12 वर्ष होते. तेथील भक्तांना त्यांनी विविध स्तरावर मार्गदर्शन केले. अखेर गोदावरी तटकी आले व तिथून ते अक्कलकोट येथे आले. Thank you.